सो सेम. सो आता टिल दिस मोमेंट, सो या मोमेंट पर्यंत आपण बघितलं कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज बेसिकली करण्यात आले की नॉर्थ ईस्टच्या डेव्हलपमेंटसाठी, राईट. जसं करून आपण फेमा ना दॅट हा सॉरी, दॅट इज नॉट फेमा, दॅट इज नेफा. तर नेफा हे जसं डेव्हलपमेंट झालं की नेफा ही एजन्सी आली त्याचं, आणि हळूहळू त्याला एक स्पेशल स्टेटस देऊन, म्हणजे आपल्या संविधानामध्ये त्या जागेला स्पेशल स्टेटस देऊन आपण पुढे पुढे वळलो. तसंच प्रकारे आता आपण बघूया की पर्टिक्युलर ते राज्य, त्या राज्यामध्ये कोणते राज्य असेल की त्यांचा प्रॉब्लेम हा मेजर प्रॉब्लेम होता, आणि प्लस त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये त्यांना कनेक्टिव्हिटी मिळवण्यासाठी कोणते कुठे जर जास्त प्रॉब्लेम झाले ते आपण बघून घ्या. तर सर्वात पहिले आपल्याला दाखवलं मिझोरम. सो नेक्स्ट वी विल सी मिझोरमची सर्वात पहिले आपण पोझिशन बघू. मिझोरमची पोझिशन काय आहे, राईट. सो बघा, मिझोरमची पोझिशन जर आपण या ठिकाणी बघितलं, मी झूम करतो जरा, तर मिझोरमची पोझिशन बघा एकदम एंडला दिसते आपल्याला, एकदम एंडला, राईट. हा एकदम एंडला जो आपल्याला एकदम हा टोक आपल्याला दिसतो बघा भारताचा, हा वाला टोक, या वाला टोकाला मिझोरम आहे. मिझोरमचा जो कॅपिटल आहे तो आहे ऐझावल. ऐझावल तर हे व्हॉट इज दॅट, 2 मिनिटं. आपण बघूया या ठिकाणी ऐझाल, दॅट इज ऐझाल, ऐझाल, ऐझाल. तो एक अशा प्रकारे प्रोनाऊन्सिएशन गोंधळ आहे. तो त्या अशा प्रकारे आपण बघू शकतो दॅट इज मिझोरमची राजधानी ऐझाल आहे, आणि ते इथे आहे, राईट. आणि तो एकदम एंडला आहे, आणि या ठिकाणी आपल्याला बांगलादेश, म्यानमार अशा काही कंट्रीज आपल्याला दिसतात की त्यांच्या, आणि त्याच्या जस्ट बाजूला बांगलादेश पण आणि म्यानमार पण, आणि हा एक जरा जास्त स्पेसिसली मोठा नाही, तो दॅट मिझोरम बद्दल आपण बोलत आहोत, तर या ठिकाणून आपण बोलत आहोत, राईट. तो वर्ड या लेट्स गो फॉर दॅट. बघूया आता मिझोरम, वेअर इज द मिझोरम. Huh. So let's go. The Mizoram, the tribal in northeast India have the ancient history. When the India became the independent, the government gave the administration autonomy to the district of Mizo majority area of that is Lusai Hills, of the Lusai Hills. When the state's reorganization commission was appointed in 1954, the exception of the people in this area grieve, and Mizo leaders, started demanding the autonomous Mizo province. So in 1959, the territory of Mizoram experienced the several droughts. बरोबर, several droughts म्हणजे ड्रॉट्स म्हणजे काय, आपण त्याला दुष्काळ असं म्हणू शकतो. So during the famine, during this famine म्हणजे दुष्काळ, the Mizo leaders Laldenga serve the common people a lot. सो बेसिकली आपण बघूया की बेसिकली त्यांचा प्रॉब्लेम काय झाला होता आणि ते काय काय करत होते, म्हणजे काय प्रॉब्लेम झाले होते आणि काय सिच्युएशन आले होते आपण बघितलं. तर बेसिकली सर्वात पहिले त्यांची डिमांड काय होती की इंडिपेंडंट झाल्यानंतर त्यांना आम्हाला स्वतंत्र प्रोव्हिजन म्हणजे कसं की त्यांना आमचं स्वतःचं कामकाज आम्ही स्वतःच बघणार, अशा प्रकारचा थोडासा त्यांचा एक ॲटिट्यूड किंवा आपण अशा प्रकारे त्यांची डिमांड आपण असं बोलू शकतो. तर बघा आपण या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिला नागालँड दिलेलं आहे. ओके, सॉरी, मिझोरम. तर बघा ईशान्य भारतातील जनजमाती त्यांना प्राचीन इतिहास आहे. तो बघा बेसिकली आपल्या सगळ्यांना, आपल्या होल इंडियाला वी हॅव अवर आपलं बोलतो ना प्राचीन आपल्याला इतिहास आहे. तो महाराष्ट्राचा इतिहास आपण बोलला की सर्वात पहिले आपल्या समोर येणारे आपले दैवत म्हणजे छत्रपती महाराज, त्यांच्या आधीचे असणारे काळ आहेत, तो काळात मध्ये असणारे जे गोष्टी आहेत ते आहेत. प्लस आपला भारताचा इतिहास पहिला प्राचीन इतिहास तर आपल्याला आढळतो अशोक चक्र, आय मीन सम्राट अशोक, हे गोष्टी नंतर आपल्याकडे आहेत. म्हणजे अशा प्रकारे प्राचीन गोष्टी ज्या रूढीकर आल्या तर आपल्या सगळ्या भारताला आपण माहिती आहे, भले तो गुजरात असो किंवा मिझोरम असो, त्या एंड पर्यंत आपल्या संपूर्ण भारताला, भले जम्मू असो काश्मीर असो, संपूर्ण भारताला एक प्राचीन असा इतिहास आहे. सो त्या इतिहासाला आपण बघूया. तर आय मीन तो मिझोरमला पण तशाच प्रकारे इतिहास आहे आणि ईशान्य भारताला. तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरकारने मिझो बाहुल लुसाई टेकड्यांतील भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय व्हॉट इज कॉल्ड स्वायत्तता दिली. सो बेसिकली त्यांना एक स्वतःचा एक प्रोव्हिजन अशा प्रकारे करून दिलं की हा बाबा यू कॅन तुम्ही तुमचं कामकाज बघू शकता अशा प्रकारे. आणि केंद्र सरकारने 1954 मध्ये भाषावर प्रचलित आयोग नेमल्यावर तेथील जनतेची अपेक्षा वाढल्या. सो बेसिकली व्हॉट हॅपन बघा, या ठिकाणी ही लाईन लिहिलेली आहे का, ओके.
Lusace Hills, and when the commission appointed, the expectation of the state recognition commission Akbar. So when the state recognition commission was appointed in 1954, so basically what happened? की म्हणजे बघा आता सर्वात सर्वात पहिले एक कंडिशन आपण आणू घ्या की भारत स्वतंत्र झाला पण बघा सर्वात पहिले आपल्याकडे राज्य नव्हते आपल्याकडे असे काही ठिकाण होते की या राज्याचं मराठा राज्य एवढं नंतर तमिळ लोकांचे तमिळ राहणारे एवढं राज्य सो अशा प्रकारे बेसिकली एक प्रदेश होते प्रदेशाला राज्यामध्ये कन्वर्ट करण्याचं काम किंवा प्रदेशाला राज्यामध्ये कन्वर्ट करण्याचं काम बेसिकली आपण बघू शकतो किंवा आखण्याचं काम 1984चं एक कमिशन झाले जे कमिशनचं नाव आहे ते स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन वॉज अपॉइंटेड इन 1954 आणि त्यावेळेस मिझोरम या लोकांचे एक्सपेक्टेशन अजून जास्त वाढले मिझो रिजन स्टार्टेड डिमांडिंग द ऑटोनॉमस मिझो प्रोव्हिजन तर त्यांनी काय केलं की आम्हालाही आमचा स्वतःचा एक म्हणजे कोण आपण जे टेकडीवरती राहत होते ना दॅट इज लुसाई हिल त्या लुसाई हिलवर राहणाऱ्या लोकांची आपण गोष्ट करत आहे त्या लोकांनी डिमांड केली की आम्हाला मिझो प्रोव्हिजन म्हणजे आम्ही आमचं कामकाज बघू अशा प्रकारचे त्यांची डिमांड झाली होते इन 1959 द टेरिटरी ऑफ मिझोरम एक्सपिरियन्स सेव्हरल ड्रॉट सो त्यानंतर काय झालं की 1959 जसं 1954 ला म्हणजे 1954 ला जसे की त्यांचे डिमांड्स वगैरे झाले आणि 1959 ला ड्रॉट्स म्हणजे ते जसं मी तुम्हाला बोललो ड्रॉट्स म्हणजे काय दुष्काळ वगैरे आला आणि त्याच्यामध्ये जे जो लीडर होता त्यांचा मिझो लीडर कोण होता लाल डेंगा यांनी त्यांच्या लोकांना खूप त्यांची सेवा केली त्यांना सांभाळलं अशा प्रकारे त्यांची सेवा केली बेसिकली सो इन 1961 द लाडे और दिस इज लाल डेंगा एस्टॅब्लिशमेंट अँड ऑर्गनायझेशन कॉल्ड मिझो नॅशनल फ्रंट दॅट इज MNFचं त्यांनी एक एस्टॅब्लिशमेंट केलं MNF त्यांनी बनवलं MNFचं मिनिंग काय मिझो नॅशनल फ्रंट सो फ्रंट दॅट इज आपण बघूया फ्रंटचं मराठी नाव आपण बघूया सो ओके मिझो नॅशनल फ्रंटच एवढं त्यांनी लिहिलेलं आहे सो होल्ड ऑन सो बघा त्यांनी पण एक मिझो नॅशनल फ्रंट दॅट इज MNF यांची त्यांनी स्थापना केली होती या संस्थेची आपण बोलू शकतो त्या स्थापनानंतर त्रिपुरा मणिपूर व लुसाई जे टेकडी होती राईट आपण लुसाई टेकडीबद्दल आपण बोलतोय त्यांनी मिझो बहुल प्रांतासाठी द ग्रेटर मिझोरमची आपण बघू शकतो ग्रेटर मिझोरमची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची त्यांनी मागणी लाल गेंडा यांनी केली सो बघा आपण परत एकदा थोडा न्यूजकडे आपलं मॅपकडे आपण बघूया बेसिकली आपण नाव लक्षात ठेवू की नाव त्यांनी काय केलं त्रिपुरा मणिपूर लुसाई टेकड्यातील मिझो बहुल या प्रांतातील ओके सो आपण पहिले बघूया की त्यांनी कोणत्या स्टेट्सला आपले एक डिमांड म्हणून त्यांनी घोषित केलं होतं पहिलं नाव होतं आपल्याकडे त्रिपुरा आपण बघूया बघा त्रिपुरा हा एक छोटा राज्य आहे राईट नंतर मणिपूर राईट तर हे जे तीन राज्य आहेत राईट किंवा हे जे हिल्स आहेत तर हे जे तीन राज्य ह्यांना त्यांनी एकच राज्य करायचे अशी डिमांड केली होती राईट ह्याची त्यांनी डिमांड केली होती तर पुढे बघूया त्या डिमांडचं काय झालं त्या डिमांडसाठी त्यांनी MNF अशी एक संस्था स्थापित केली आणि त्यांचे तीन स्टेट आहेत त्या तीन स्टेटला एकत्र करून त्यांनी द ग्रेटर मिझोरम अशा प्रकारची त्यांनी एक आपण डिमांड त्यांनी केली होती अशा प्रकारे त्यांनी एक डिमांड त्यांनी केली होती असं आपण बघू शकतो नंतर बघितलं बघा त्रिपुरा मणिपूर अँड मिझो मेजॉरिटी एरियाज फॉर द लुसाई हिल अँड इन मार्च 1966 द मिझो नॅशनल फ्रंट अनाउन्स्ड द emergence of independent Mizoram. The Prime Minister Indira Gandhi handled the situation firmly and they suppressed the rebellion. When the situation calmed down in 1972, the Mizo majority area was given to the status of Union Territory. And in 1985, the Prime Minister Rajiv Gandhi had agreement with the Mizo National Front and Mizoram was given the status of, we can say, the status of fully fledged state and Lal Genda became the chief minister of this state. So बघा बेसिकली त्यांनी आपण बघितलं होतं की अशा प्रकारचे त्यांचे डिमांड झाले त्यांनी काय केलं द ग्रेटर मिझोरम म्हणजे कोणाचा त्रिपुरा नंतर लुसाई हिल त्रिपुरा दुसरा आणि स्वतः एक मिझोरम ह्या तिघा स्टेट्सचा त्यांनी डिमांड केली होती की आम्हाला ग्रेटर मिझोरम पाहिजे म्हणून परंतु तसं न होता पाहिजे होते असे त्यांनी डिमांड केले आणि त्या डिमांड पूर्ण करण्यासाठी त्यांनी दंगे वगैरे केले अशा प्रकारचे उठाव वगैरे त्यांनी सुरुवात केली होती परंतु त्यावेळेसचे जे पंतप्रधान होते who was the prime minister of that time that was she was the
इंदिरा गांधीने ती जी सिच्युएशन होती ती एक चांगल्या प्रकारे हँडल केली आणि त्यांनी काय केलं त्यांच्यातला त्याचे जे ते जो तो जे स्टेट आहे त्यांना स्टेटचा दर्जा न देता त्यांना एक युनियन टेरिटरीज म्हणजे काय केंद्रशासित प्रदेश म्हणजे त्यांचा जो कंट्रोल आहे तो बेसिकली कोणाकडे असेल केंद्राकडे असेल तर अशा प्रकारचे त्यांना एक त्या जागेला युनियन टेरिटरी घोषित केलं. ओके आपल्याकडे पण जसं युनियन टेरिटरी बघा आपल्याकडे दीव दमण आहे आणि आपल्याकडे पॉंडिचेरी ज्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली आपण कारभार कोणाकडे असतो कारभार असतो डायरेक्टली राष्ट्रपतीकडे किंवा आपण बोलतो सेंट्रल जे गव्हर्नमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे त्यांचा जो कारभार असतो युनियन टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश तो अशा प्रकारचा जो स्टेटस त्यांना देण्यात आला होता परंतु थोड्या वेळानंतर जसं सिच्युएशन थंडी झाली जेव्हा सिच्युएशन बऱ्यापैकी झाली तेव्हा 1955 ला जे प्राईम मिनिस्टर राजीव गांधी यांनी काय केलं त्यांची ती जी पार्टी होती बरोबर त्यांनी काय कोणती पार्टी केली होती मिझो नॅशनल फ्रंट तर मिझो नॅशनल फ्रंट यांच्यासोबत करार केला आणि त्यांना करार केला आणि त्यांना एक स्वतःचा एक स्टेट म्हणून एक त्यांना घोषित केलं होतं ते एक राज्य म्हणून घोषित केलं होतं केंद्रशासित प्रदेश न बोलता त्यांना राज्य म्हणून घोषित केलं होतं आणि त्याचे पहिले ते सीएम होते म्हणजे कोण मुख्यमंत्री कोणाला केलं होतं लाल गेंडा यांना करण्यात आलं होतं राईट. सो नंतर हा एक इतिहास झाला हा अशा प्रकारचा इतिहास बघू शकतो मिझोरमचा होता याच्यानंतर मिझोरम हा एक स्टेट म्हणजे ते एक राज्य म्हणून आपल्या भारतामध्ये पुढे चाललं भारतात जोडला आणि पुढे चालत गेला. आता बघूया नागालँड. सो नागालँडचा काय इतिहास आहे तो आपण बघूया. सो नागालँडचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा त्याची पोझिशन बघूया बिकॉज द पोझिशन इज टू मच इम्पॉर्टंट. सो सी द नागालँड हा एक जस्ट होल्ड ऑन लेट मी इरेज दिस थिंग. ओके आय होप तुम्हाला हे सगळे नाव दिसत आहेत. सो नाव दिसण्यासाठी आपण परत बघूया की बघा मिझोरमचा इतिहास आपण थोडे शॉर्टली करून घ्या. तर मिझोरम मध्ये या लोकांचे जे डिमांड होते की मणिपूर ओके त्रिपुरा हा जो प्रदेश आहे हा फक्त एकच स्टेट झाला पाहिजे तर अशा प्रकारचे डिमांड त्यांची होती. परंतु बघा त्रिपुरा ह्यांचे जे कल्चर आहे ह्यांचा थोडा वेगळा मणिपूर ह्यांचे जे कल्चर आहे तो थोडा वेगळा आहे आणि मिझोरम ह्यांचे जे कल्चर आहे किंवा त्यांचे जे बोली भाषा आहे यामध्ये थोडासा डिफरन्स आल्या कारणाने असल्या कारणाने कुठे ना कुठे ते झालं नाही किंवा कोणत्या कारणास्तव ते झालं नाही आणि मिझोरम हा स्वतः मिझोरमला एक राज्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं जो पहिले युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश असं म्हणण्यात आलं होतं 1984च्या आधी आहे आपला बघायला लागेल कन्फर्म 1984च असावं. तो पुढे आपण बघू शकतो नागालँड. तर नागालँडचं आपण हे बघतोय दॅट इज कोहिमा त्याची राजधानी आहे आणि नागालँड हा राज्य इथे आढळून येतो आपल्याला अरुणाचल प्रदेश आसामच्या एक्झॅक्टला बाजूला आणि मणिपूरच्या थोड्या वरती अरुणाचल प्रदेशच्या खाली आसामच्या बाजूला मणिपूरच्या थोड्या वरती आणि या सगळ्यांचा कॉमन हा कोणता कंट्री आहे बरं हा तुम्ही मला सांगा मेसेज करा हा वाला कंट्री कोणता आहे बरं. ओके नॉर्मली नंतर केला तरी चालेल नॉर्मली आपण बघूया. आता सध्या आपण बघूया ह्याच्याबद्दल ह्याचा जो इतिहास आहे नागालँडचा इतिहास ह्याच्याकडे आपण बघूया. सो नागालँड मध्ये कोणत्या गोष्टी घडल्या ते आपण बघूया. सो लेट्स गो फॉर दी हा बांगलादेश तो अलीगडचा म्हणजे जस्ट होल्ड ऑन नाही 2 मिनिटं आपण बघूया. नागालँड बोलतोय बांगलादेश ही वाली कंट्री झाली बांगलादेश राईट. मी या कंट्री बद्दल बोलतोय ह्याचं कारण मिझोरमला पण तेच हे आहे बॉर्डर मणिपूरला पण तोच आहे नागालँडला पण तोच आहे आणि अरुणाचल प्रदेशला पण तो आहे. अरुणाचल प्रदेशला बेसिकली 2-3 आहेत बट स्टील आपण तो एक कन्सिडर करूया. या देशाचं नाव अच्छा एम वरून चालू होतं तर बघा कोणता असेल जरा विचार करा थोडा हळूहळू. एम वरून नाव आहे मी एवढं तुम्हाला सांगू शकतो एम वरून नाव आहे. सो लेट्स गो फॉर दॅट थिंग. तो नागालँड बद्दल आपण बघूया नागालँड बद्दल. तर बघा नागालँड बेसिकली नागालँडमध्ये पण काही हालचाली तसाच झाला होता. तो नागालँड ट्राईब इन द नॉर्थ ईस्ट इंडिया इज नोन ॲज द मार्शल ट्राईब. सो ते बेसिकली मार्शल आर्ट जे कलाकृती आपण म्हणतो मार्शल आर्ट्स आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तर मार्शल आर्ट ट्राईब म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचे जे जाती आहेत किंवा तिथल्या जाती हे त्यांना मार्शल जाती म्हणून आपण किंवा लढाव जात आपण असं म्हणतो त्याला एक नाव आपण बघूया. मराठी नाव थांबा 2 मिनिटं मराठी नाव आपण बघूया. हा नागालँड येथे ईशान्य भारतीय जमात ह्यांना लढाव जमात बरोबर
लढाऊ जमात जे मी बोललो होतो ते बरोबर, लढाऊ जमात म्हणून आपण त्यांना ओळखतो, राईट. सो नागा ट्राईब हॅड सेटल इन ईस्टर्न हिमालय अँड नागा हिल्स अँड देन द बॉर्डर एरियाज आसाम अँड म्यानमार. सो द कंट्री दॅट आय सेड टू फाइंड अबाउट, म्हणजे ज्या कंट्रीबद्दल तुम्ही नाव द्या ते मी बोलत होतो, त्या नाव इथेच आलेले, दॅट इज म्यानमार. सो इन 1946, म्हणजे एक वर्ष आधी, भारत स्वतंत्र एक वर्ष आधी, some educated of Naga youth established the organization called Naga National Council, and later they made the demand of independent states of Nagaland, and they were led by or Angamai Zopo Fizo in 1954. The Naga National Council that council announced the establishment of an independent federation of Nagaland. In 1955, the skirmish happened between the local Nagas and the soldier of Assam Rifles, and the military actions was taken to suppress the or we can call it skirmish. And the several rounds of discussion took place between the central government and Naga National Council, and the central government decided to give the Naga majority territory to the status of union territory, and then the Nagaland was made the full flag state in or on the 1st December 1963 by the putting the together the Naga majority territory at the part of Tangsan or the Yosang, that is Yosang बोलता येणार ना त्याला, टंगसन योसंग. तर एकदा आपण प्रोनाउन्सिएशन बघून घेऊया. तो योसंगच असावा माझ्या मताने. तर ओके, कूल, नो प्रॉब्लेम. तिथे काय अशा प्रकारे कोणतीही गोष्ट बोलले नागालँड राज्यात अस्तित्वात झालं, हा तोसनच्या. सो बघा बेसिकली झालं काय की त्यांनी काय केलं, त्यांनी बेसिकली अशा प्रकारे केलं की नागालँडचे पण सुद्धा एक डिमांड होती की आम्हाला एक स्वतःची राज्य, म्हणजे स्वतःचं एक राज्य, आम्ही जे बोलतोय म्हणजे आमच्या भाषेमध्ये, म्हणजे नागा भाषा बोलणारे जे लोक आहेत किंवा आमचे जातीवाले, त्यांनी आमचं स्वतःचं एक गाव असावं किंवा स्वतःचं एक राज्य असावं, अशा प्रकारची त्यांची डिमांड झाली होती. आणि त्या डिमांडसाठी त्यांनी खूप लढा सुद्धा दिला होता. आणि त्या लढाच्या कारणामुळे नागालँडची मिलिटरी, म्हणजे आसाम मिलिटरी आपण जे बोलू शकतो, लेट मी सी, जे मिलिटरी बेस होते, राईट, मिलिटरी बेसेस आणि तिथले जे रायबल आपण जे बोलू शकतो की रेबल्स होते, रेबल्स मध्ये तिथले जे बागे होते, जे लढायला तयार होते, आणि जे आपली मिलिटरी होती, त्यांच्यामध्ये खूप अशा घटना घडल्या. आणि खूप घटना घडल्यानंतर मिलिटरीने त्याच्यावरती कब्जा तर केले, परंतु त्यांचा जो असंतोष होता तो क्लिअर करण्यासाठी आपली सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजेच आपली सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र शासन यांनी त्यांच्यासोबत सेव्हरल टॉक्स मीन्स व्हॉट, त्यांच्यासोबत सतत मीटिंग घेऊन त्यांना सतत मीटिंग घेतल्यानंतर त्यांना एक युनियन टेरिटरी, म्हणजे केंद्रशासित प्रदेश, कारण त्या मीटिंगमध्ये सुद्धा आपल्याला हवा तसा रिस्पॉन्स किंवा हवा तसा सक्सेस भेटत नव्हता, म्हणून त्यांना युनियन टेरिटरीज म्हणून असं नाव देण्यात आलं. परंतु नंतर काही काळानंतर त्यांना एक स्वतः त्यांना एक आपण बोलू शकतो त्यांना एक राज्य म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलं. तर परत आपण एकदा बघूया की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन. द नागा ट्राईब इन द नॉर्थ ईस्ट इंडिया इज नोन ॲज द मार्शल ट्राईब, म्हणजे ते लढाऊ जाती आहेत. बरोबर, लढाऊ जाती असल्या कारणाने पहिलेच आपल्याला इथं एकदम कळून येतं की त्यांचा जो हे असेल वर्ताव किंवा त्यांचा जो स्वभाव असेल तो लढाऊ स्वभाव असतो, राईट. सो त्यांनी काय केलं होतं, नागा ट्राईब आर सेटल इन द ईस्टर्न हिमालय. तर त्यांची बेसिकली जागा काय ते आपण बघितली, ईस्टर्न हिमालयस आणि नागा हिल्स as the border areas in Assam and Myanmar. So in 1946, some educated Naga youth established the organization called Naga National Council. तर त्यांनी नागा नॅशनल काउन्सिल, म्हणजे नागालँडचे नॅशनल काउन्सिल, त्यांनी एक ऑर्गनायझेशन त्यांनी एस्टॅब्लिश केली होती. आणि त्या ऑर्गनायझेशनची डिमांड काय होती, त्या ऑर्गनायझेशन डिमांड हीच होती की आम्हाला आमचा एक स्वतंत्र स्टेट असावा कॉल्ड नागालँड. आणि दे वर लेड बाय आपण बघलो तर अंगामी झोपो फिजो और आगामी झोपो फिजो, हे जे त्यांचा आपण बघू शकतो त्यांचे लीडर होते. आणि त्यांच्या लिडरशिपच्या अंडरमध्ये तो नॅशनल और बघू शकतो नागा युथ कौन्सिल और नागा नॅशनल कौन्सिल हे चालू होतं, म्हणजे ते काम करत होतं. In 1954, the Naga National Council announced the establishment of Independent Federation of Nagaland. परंतु काय झालं, त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःच आपले स्वतःचं स्वतंत्र म्हणून त्यांनी घोषित करून टाकलं, राईट. अशा प्रकारचे किस्से झाले. नंतर in 1955 the skirmish
happens between the local Nagas and the soldier of Assam Rifle. तर त्यांच्यामध्ये एक आपण स्क्रिमिस मध्ये आपण ते बोलत होतो, त्यांच्या टकराव झाला किंवा त्यांच्यामध्ये लढाई झाल्या. त्या लढाईमध्ये मिलिटरी ऑब्व्हियसली मिलिटरी जिंकली होती. परंतु झालं का होतं, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मिलिटरीचे जे पॉवर असते ते डिमांडिंग म्हणजे मिलिटरी पॉवर ही कंटिन्यू चालू असते. परंतु लोकल लेबल्स किंवा लोकल जे बॉडीज जे किंवा लोकल लोक किंवा लोकल ग्रुप जो लढाई करतो, रेबल्स लोक लढाई करते, त्यांची लिमिटेशन्स थोडी कमी असते. ते आपण ऑलरेडी 1857 म्हणजे 1857च्या लढाईमध्ये आपण बघितलेलं होतं की त्याच कारणामुळे थोडंसं आपण पुढे मागे झालो. तर असंच सेम थोडीसं आपण कल्पना मी थोडं देतोय, तुम्ही ते कन्सिडर करू नका. फक्त अशा प्रकारची गोष्ट, त्यामुळे त्यांचे लोकल रेबल्स होते, म्हणजे त्याचे लोकल जे लोक होते जे लढाई करत होते ते लोकांचे हारले होते. आणि त्याच्यानंतर म्हणजे मिलिटरीवर हारले. त्याच्यानंतर खूप असे वार्तालाप झाले, खूप डिस्कशन झालं सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि नागालँडचे जे युथ होते, जे नागा नॅशनल कौन्सिल यांच्यामध्ये. परंतु त्याच्यातही काही यश एवढं मिळालं नाही. त्यामुळे काय झालं की सेंट्रल गव्हर्नमेंटने डिसाईड केलं की नागा मेजॉरिटी टेरिटरी जे नागालँड आहे किंवा नागा लोक ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाला डिरेक्टली एक युनियन टेरिटरीज म्हणून म्हणजे केंद्रशासित प्रदेश म्हणून त्यांना एक घोषित करायचं, जेणेकरून काय होईल की जो कारभार आहे तो सेंट्रलच्या गव्हर्नमेंटकडे राहील, राईट. तो अशा प्रकारचे एक अनाउन्समेंट झाली आणि नागालँड वॉज मेड द फुली फ्लेज स्टेट ऑन 1 डिसेंबर 1963. तो 1 डिसेंबर 1963ला इन द फायनली नागालँडला एक स्वतःचा स्टेट म्हणून घोषित करण्यात आला होता. So by putting the together the Naga majority territory and the past द पार्ट ऑफ टेसन, तो त्या पार्ट ऑफ टेसन आणि आपण बोलू शकतो जे नागालँडचे त्यांना एकत्र करून त्यांना एक नागालँड असा एक राज्य आपण घोषित केलं आहे, राईट. सो मला जर